बस हीच बिल्डिंग थांबव. किती झाले? 48. 2 रुपये दे ना वापस. कुठे नाही साहेब. बरोबर आहे, चिल्लर सगळी खेड्यात राहिली, नोटा सगळ्या शहरात आल्या. काय तुम्ही राम राम वॉचमन, इथं कशाला बसलात? समीर, मला नेहमी तुझ्यासारखा जोडीदार हवा होता. स्मार्ट, इंटेलिजंट, सेल्फ मेड अँड हँडसम. खरंच आपण ना आपलं मॅरिड लाईफ खूप सुखाचं करूयात. तू, मी आणि बाकी तिसरा कोणीच नको. असं कसं? अरे तिसरा तर येणारच ना बाबा. का? अरे का म्हणजे काय? अरे निसर्गाचा नियम आहे तो. तिसरा येणार, मग तो इथे लोळणार, सगळीकडे पसारा करणार. आय डोंट लाईक पसारा. आणि आपल्या राजा राणी तिसरा कशाला हवाय? असं काय करतेस तू? राजा राणीच्या या राजवाड्यामध्ये एखादा गोंडस सुकुमार असा राजपुत्र नको? समीर, इतका चावटस ना तू. येस, तो मी आहेच. अरे हे काय समीर? सॉरी समीर, काय करतोयस? अरे दारापड कधी लावू शकतो, आपलंच घर आहे. अरे देवा, समीर राजाध्यक्ष सापडलं बाबा. सम्या, दाम्या, सम्या, तुझ्या माईला तुझ्या काय शहरात येऊन लईच मारडण झाला रे तू. म्हणजे कामाला बाईला कुणी उचलून घेतो? अरे कमाली कोण? अरे बायको आहे ती माझी. बायको? बायको? हो, तुझी बायको? तेच काय बोलतोयस? पुढे बोल ना. तुझ्या मायला तुझ्या काय लग्न केलं सर मला कळवलं नाहीस रे? तुझ्या मायला तुझ्या, तू तरी मला कुठे कळवलंस? इथे सरप्राईज येणार असते. नाही, माझं अचानक ठरलं. मग हे पण माझं अचानक ठरलं. नाही माझं अचानक ठरलं. माझा मामा आहे तो भोसरीचा, पुण्याजवळचा भोसरीचा. त्याने मला जॉब आणला. आता तुला तर माहितीये मुंबईत माझ्या कुणीच ओळखीचं नाहीये. माझा एकच दोस्त मुंबईतला, तो म्हणजे तू. म्हणलं तुला धक्का द्यावतो, तूच मला धक्का दिलास यार इथे येऊन. हु इज ही? अरे वा, दाम्या 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 दामोदर दशरथ देशमाने उर्फ 3D फ्रॉम डेंगळी पिंपळगाव. वहिनी ओळख होईल आपली हळूहळू. आता 10, 15, 25, 30 दिवस इथंच मुक्कामाला आहे मी. हो, तुझ्या मायला तुझ्या बघत काय बसला? काय शहरात आला आणि शिस्तच विसरलो रे. म्हणजे केसावनी बेशिस्त झाला. काय झालं? जा सामान आणखी माझं. मी? अरे मी मुंबई सेंट्रल वर नाही इथं आणलं आणि तुला इथून सेंटर पर्यंत आणता येईना रे. वहिनी कावळ्याची भाजी करा दुपारी. कसली? कावळ्याच्या वाड्या येतात ना? नाही, चेहऱ्यावर नाही येत नाही असं वाटतंय. काळजी कर नका, मी शिकवीन तुम्हाला. मायला बाकी काही म्हण. घर मात्र एकदम प्रशस्त यार सम्या तुझं. काही चहा पाण्याचं बघशील का नाही दोस्ताच्या? बघतो. हे खातो घे. आईला हे कोणचं नवीन फळ शहरातलं? अरे हे तो कोवळाच आहे मी आणलेला. बाकी गावाकडे आहे तसंच आहे, फक्त आता 10वी पासून शाळा झाली एवढंच. काय बोलतो? पण मास्तर 8वीचा शिकवायला 10वीच्या पोट्ट्यानं. कोणतो? टोपे मास्तर? तो गेला. अरे गेला म्हणजे रिटायर झाला बे. असं बोल ना. मग जंगी सत्कार केला त्याचा गावाने. आणि त्यावेळी सत्काराला बोलायला कोण? तात्या पाटील. तात्या पाटील म्हणजे आपला तो काण्या? मग तो काय बोलतोय? बोलला म्हणला गावातले जेवढे हुशार पोरे तेवढे समजे टोपे मास्तरचेच आहे. तर मी ओरडलो, पोरा नका विद्यार्थी म्हणा. पोरा म्हणल्याने भयंकर गैरसमज होतो. समीर, इट्स रिअली लेट. नाही वहिनी, तेच सांगतोय मी त्याला. नाही ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. येतो मी. करे तुझ्या मायला तुझ्या काय झालं? मला लग्नाचं नाही कळविलं यार तुझ्या. मला सांग, त्या झिपरीचं काय झालं रे पुढे? कोणती झिपरी? अरे झिपरी रे, आपल्या वर्गातली सगळ्या मुली नाही का लांब बेड्या घालून बसायच्या, त्यात एकच होती केस कापलेली, तिला आपण झिपरी म्हणायचो. तिच्यावर तू लाईन मारायचा ती ना? हळू कशाला बोल, खरं बोलायला हळू कशाला बोलायचं? मायला तुझ्या बापाकडनं पैसे घ्यायचा, 2 पेन्सिल घ्यायचा,
एक स्वतः ठेवायचा आणि एक झिपरील द्यायचा टोक काढून. आणि तुझी पेन्सिल संपली की माझ्याकडे भीक माग्यासारखा मागायचा. त्या दिवसात चालतं रे ते. कुठे आहे कुठे ती? सासरी. सासरी? मग तिचं लग्न झालं? 5 वर्ष झाले. 5? 4 लेकर आहेत तिला. 4? खंडोबाच्या यात्रेत भेटली होती मला माग. हे असं बाताडाच्या बाताडा झालेला. लटांबर घेऊन अशी चाललेली. म्हणलं कागाजी प्रे एवढे लेकर कुणाचे? म्हणली माझेच आहेत बाबा. आणि मग म्हणलं कागा सरकारचा हमदो हमारे दो काही नियम पाळशील का नाही? तर मला काय सांगू लागली. म्हणली हे हम दो आहेत आणि हे हमारे दो आहेत. असं बोलली तुला? तुझ्या मायला तुझ्या काय झालं? लग्नाचं नाही कळविलं यार तू मला. याला काय अर्थ नाही बरं साम्या. नाही बरोबर आहे. काय झालं माहिती का समीर 1 वाजलाय. काय चाललंय? गप्पा. काय झालं वहिनी? 2 मित्र बऱ्याच वर्षांनी एकखाट्या भेटले ना मग जरा निवांत. तुम्ही झोपा बिन गोर. बरं वहिनी 2 कप गरमागरम कॉफी मिळेल का? अरे वहिनी गेल्या वाटतं. काय म्हणत होतो मी? तुझ्या मायला तुझ्या सांगितलं तू लग्न झाल्याचं मित्रा. ते कळविलं नाही तुझ्या मायला तुझ्या. पण मला एक सांग वहिनी काय करते रे? शिकवते. कुणाला? तुला? मला कशाला? शाळेत आहे, शिक्षिका आहे, शाळेत शिकवते. असं आहे का? मग वहिनीला आपल्या गावाकडे घेऊन चल ना यार. पोट्याची सोय तरी होईल. बेस्ट आहे रे. हाय ना? मी तिला विचारून देतो. ए नंतर विचार. रात्री कुठं विचारत असतीत का नोकरीचं? तुझ्या आईला तुझ्या. पण तुला माहितीये का? काय काय काय? भीम्या आहे ना आपला गावाकडचा. कोण भीम्या? भीम्या पैलवान बे. नाही का अंगाला तेल चोपडून खाटलं बाहेर टाकून बसतो नुसतं लंगोटावर आणि बायका फिदी फिदी हसत्या त्याला. तिच्या मायला काय झालं? त्याची म्हैस चौथ्यांदा व्याली. तर गावात त्याच्या म्हशीच्या दुधाला नाही त्याच्या रेडक्याला भावाला. त्यांनी रेडक्याचं नाव काय ठेवलंय माहितीये का? तुझ्या मायला तुझ्या. काय झालं? इतका गायराती झाला होय तुला? काय झोप यायला लागली काय? काय झालं? कशाला दात काढायला लागला ते? कशाला? काय म्हणलं मी? काय? भीम्यानं त्याच्या रेडक्याचं नाव काय ठेवलं माहितीये का? काय? डोहनी. पण काही म्हण तुझ्या मायला मला कळविलं नाही यार तू लग्नाचं. मध्ये तुझ्या त्या बेवड्या काकाचं आणि गणप्याचं झालं भांडण. मी ते सोडावलं. तर तुझा तो पिदाडा काका मला म्हणतो कसा, ए तू मध्ये पडू नको, तुला काय कळत? म्हणलं का पाय तुझी आज शिकत आहे दिवसभर ताराटन कवाच नाही घरात. मग बरोबर आहे की नाही साम्या? ए साम्या तुझ्या आईला तुला काय झोप आली काय रे? का वय हसू लागलं तू? चला एकदाच तुला कळलं म्हणायचं. धन्यवाद. बर बर जा जा झोप. आज जाऊन झोप. सकाळी लवकर उठून बाकीच्या गप्पा मारू जाय. हा चालेल. सकाळी लवकर उठून. सकाळी म्हणजे आता तासाभरातच की लवकर सकाळ होणार. तुझ्या माय ए पण काही म्हण. काय? मी नाराज आहे तुझ्यावर. हा साम्या का? तुझ्या मायला तुझ्या लग्नाचं नाही कळविलं होय रे मला. हे बघ या वेळेला नाही जमलं, माफ कर. पुढच्या वेळेला नक्की कळवतो. हा पुढच्या वेळेला लग्नाला. आईला याला खरीच झोप आली. काही म्हण स्वामीने घर प्रशस्त बांधलं गड्या. आपणही पडावं काय. अरे तिच्या आईला इकडे उशी आहे. डोकं नेमकं ठेवायचंय कुठं?